प्रमुख अतिथी म्हणून हे आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर सर हे त्या ठिकाणी असणार आहेत. त्यांचाही अनुभव आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागील 21 वर्षापासून पुणे विद्यापीठ असेल किंवा सेमेट टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे विविध काही पद असतील याच्यावरती ते काम करतायत. जवळपास 24 वर्षाचा शिक्षण क्षेत्रातला त्यांचा अनुभव आहे. संचालक म्हणून असतील, उपसचिव म्हणून असेल, उपकुलसचिव म्हणून असतील, एक्झाम सीईओ म्हणून असेल, त्यांनी काम अत्यंत मोठ्या प्रमाणावरती पाहिलेले आहे. पुणे विद्यापीठामध्ये देखील आदी सभा सदस्य, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डीन म्हणून, त्याच्यानंतर मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर म्हणून, अकॅडमिक काउन्सिलचे मेंबर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे आणि त्यांना देखील आपण या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बोलवलेलं आहे. डॉक्टर एम.एन. नवले सर जे की अध्यक्ष आहेत सेमेट टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे, यांना यावर्षी आपण आदर्श शिक्षण संस्थाचालक पुरस्काराने आपण त्यांना त्या ठिकाणी पुरस्कृत करणार आहेत. एक माणूस जो सोलापूर सारख्या ठिकाणाहून ग्रामीण भागामधून पुण्यामध्ये आला आणि पुण्यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर ठराविक जर 2-4 संस्था जर आपण सोडल्या तर जेवढेही काही पुण्यामध्ये शिक्षण संस्था असतील आमच्या सकट सगळ्याच्या सगळ्या बाहेरनं आलेल्या लोकांनी त्या ठिकाणी ते उभे केलेले आहेत आणि त्यावेळेसला पुण्याचं जे रूपाला जे काही पुणे शिक्षणाचं माहेरघर आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये ते नावाला आणि रूपाला आलेलं आपल्याला त्याच्यामध्ये ते दिसतं. आणि आज देखील जवळपास 85 महाविद्यालय आणि 26 शाळांच्या माध्यमातून राज्यभर त्या ठिकाणी सेमेट कॉलेजेस आणि सेमेटच्या स्प्रिंटेजच्या शाळा त्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि ज्याच्यामध्ये आज 1 लाखापेक्षा आसपास विद्यार्थी आणि जवळपास 20,000च्या आसपास कर्मचारी ते त्या ठिकाणी काम करताना आपल्याला त्याच्यामध्ये ते दिसतात. त्याचबरोबर आदर्श कुलगुरू पुरस्कार आपण विश्वकर्मा विद्यापीठाचे म्हणजे व्हीआयटी कॉलेज ज्याला आपण सगळेजण आपण ओळखतो असे तिथले कुलगुरू डॉक्टर सिद्धार्थ जबडे सर यांना आपण देतोय. हे जे जबडे सर आहेत हे देखील अत्यंत मोठ्या प्रमाणावरती लेखक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. विविध पदांवरती त्यांनी कामं केलेली आहेत. त्याचबरोबर त्यांना भारताच्या राष्ट्रपती कार्यालयानं आयोजित केलेल्या परवडणाऱ्या घरांचा जो प्रकल्प होता त्या प्रकल्पाचे सुद्धा त्या ठिकाणी मेंबर म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. जवळपास 31 पुस्तकांचं लिखाण त्यांनी त्यांच्या विषयाचं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते केलेलं आहे. थायलंड असेल त्याचबरोबर युनेस्कोच्या विविध बॉडीजवरती त्यांनी त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे. आंतरराष्ट्रीय तज्ञ म्हणून ते वेगवेगळ्या ठिकाणी देखील गेलेले आपल्याला त्याच्यामध्ये ते दिसतात. तिसरा पुरस्कार जो आहे तो आहे आदर्श प्राचार्य पुरस्कार जो आपण मान्य डॉक्टर संजय चाकणे सर यांना आपण देतोय जे की प्राचार्य आहेत टीकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पुणे या ठिकाणचे. त्यांचाही अनुभव अत्यंत मोठ्या प्रमाणावर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की जेवढेही काही एनएसएसचे कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आजपर्यंत गाजले मग ते वारी मधले कार्यक्रम असतील, त्याच्यानंतर पंढरपूरला जाऊन त्या ठिकाणी स्वच्छता अभियान असेल वारी झाल्यानंतर, त्याच्यानंतर वृक्षारोपणाचं अभियान असेल, जेवढेही पुणे विद्यापीठाला आजपर्यंत त्या ठिकाणी एनएसएसच्या माध्यमातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदी झाल्या त्याचं मॅक्झिमम श्रेय हे डॉक्टर संजय चाकणे सर यांना त्या ठिकाणी जातं. विद्यार्थी कल्याण मंडळाचं देखील पुणे विद्यापीठाचं त्यांनी जे काम आहे ते पाहिलेलं आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं आणि त्यांनी 400हून अधिक लेख त्यांनी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा त्या ठिकाणी विविध विषयांवरती लिहिलेले जे आपले सगळे डेली जे न्यूजपेपर येतात त्याचे 400 पेक्षा जास्त त्यांचे ते झालेले आहेत. त्याच्यानंतर त्यांना राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मिळालेला आहे. राजीव गांधी फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. केंद्र सरकारचा नेहरू युवा केंद्राचा सामाजिक कार्याचा पुरस्कार मिळालेला आहे. अशा सरांना आपण त्या ठिकाणी तो पुरस्कार देतोय. शेवटचा आणि 4था पुरस्कार म्हणजे डॉक्टर गणेश राऊत सर यांना आपण आदर्श प्राध्यापक पुरस्कार देतोय जे की एच.व्ही. देसाई कॉलेज जे आपल्या पुण्यामध्येच आहे एच.व्ही. देसाई कॉलेजचे ते प्राध्यापक आहेत त्यांना आपण पुरस्कृत करतोय. त्यांनी देखील इतिहास आणि इतिहासाचे रिलेटेड बाकीचे जे काही विषय येतात जवळपास 16 पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. 25 वर्षापेक्षा जास्तीचा अध्यापनाचा त्यांचा पूर्णपणाचा अनुभव त्या ठिकाणी आहे आणि राज्य शासनाची जी बालभारतीची जी कमिटी असते की ज्या बालभारतीच्या अंडर शाळांचा सिलेबस त्या ठिकाणी तयार केला जातो त्याही त्या मंडळावरती ते सदस्य म्हणून आहेत आणि ते सुद्धा इतिहास विषयामध्ये त्यांचं अनेक विविध ठिकाणी त्यांचं लेखन आणि त्यांनी त्यांचा जो रिसर्च केलेला आहे याच्यासाठी ते लंडन असेल आणि दुबईला असेल या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत, त्या ठिकाणी त्यांची भाषणं झालेली आहेत, तिकडे त्यांना बोलवण्यात आलेलं होतं. अशा पद्धतीनं हे 4 लोकांची निवड या निवड समितीनं त्या ठिकाणी केलेली होती आणि हा कार्यक्रम 8 तारखेला त्या ठिकाणी होतोय. मी आपल्या सर्वांना
त्या ठिकाणी संस्थेचा उपाध्यक्ष या नात्याने विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला 8 तारखेला त्या ठिकाणी उपस्थित राहावं. आणि याच्या मागे एकच आमचा उद्देश आहे की जेवढे काही टीचिंगची फेटर्निटी आहे संपूर्ण पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये यांच्यापर्यंत एक चांगला संदेश द्यावा. शिक्षक आणि प्राचार्य होत असताना संबंधित एज्युकेशनचं सगळ्यांना येणं बंधनकारकच आहे, परंतु एक वेगळी कोणती तरी ऍक्टिव्हिटी समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी आउट ऑफ द वे जाऊन काम करणारी जी लोक आहेत यांना आपल्याला कशा पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी याच्यामधून मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी करतोय. आपल्या सर्वांच्या सुप्रसिद्ध वर्तमानपत्रामध्ये, ऑनलाईन पोर्टलमध्ये, युट्यूब चॅनलमध्ये आपण याला प्रसिद्धी द्यावी ही त्या ठिकाणी मी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी विनंती करतो. आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाला 8 तारखेला प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव एज्युकेशनल कॅम्पस महाराजीनगर नरे पुणे 41 या ठिकाणी यावं असे आपल्या सगळ्यांना आमंत्रण.